इथे मुंबईला आल्यापासून सोसायटीमध्ये जे स्विमिंग पूल होता ते पहिल्यापासून आलोच चाललं होतं की मला स्विमिंग शिकायची आहे. मग काय जे काही स्विमिंगसाठी लागणारं होतं ट्यूब, कॉस्ट्यूम, कॅप वगैरे सगळं काही तो घेऊन आला आणि त्यानंतर त्याचं रोजचं ट्रेनिंग चालू झालं. तर रोज थोडं 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 असं शिकत शिकत तो आम्ही येण्याच्या वेळेसपर्यंत स्विमिंग चांगल्या पद्धतीने करायला लागला होता. मुलांना लहान असताना स्विमिंग शिकायला हवं. आता मला स्विमिंग येत नाही, पण माझ्या मिस्टरांना, आत्तू आहे आणि आजी असं तिघांनी मिळून आलोकला छान स्विमिंग शिकवलं. ज्या त्या वयामध्ये ज्या गोष्टी ज्या आहेत ना ते मुलांना शिकवायलाच हव्या आणि स्विमिंग तर आजकाल म्हणजे कॉमन आहे आणि ते मुलांना यायलाच पाहिजे असं वाटतं. घरी आल्याच्यानंतर आलोकला छान आंघोळ घातली. स्विमिंग पूलमध्ये आल्याच्यानंतर तो थोडासा टॅन झाला होता क्लोरीनच्या पाण्यामुळे आणि त्याच्यानंतर त्याला आंघोळ घातली आणि त्याचं बाळासोबत असं काही खेळणं चालू होतं. ही दोघांची जी मस्ती आहे ना ती कायम असं बघत राहावी असं वाटतं. दोघं इतके छान खेळतात आणि बाळालाही आलोकशिवाय करमत नाही, आलोकलाही बाळाशिवाय. नंतर दुसऱ्या दिवशी आलोकला चांगले हातपाय मारायला यायला लागले होते आणि ट्यूबला धरूनच पण तो चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये त्याची भीती पण गेली होती. असं करत 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 फायनली तो स्विमिंग हा छान शिकला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.